हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे वैष्णवी गीते. मी घेऊन आली आहे 10th सायन्सचा दुसरा चॅप्टर जो आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. तर एलिमेंट पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्सला कसं क्लासिफाय केलं गेलं आहे हे आपण याच्यात बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याची पहिली थिअरी आहे जी आहे डॉबर्नियस ट्रेड. तर डॉबर्नियस ट्रेडनी ऍटॉमिक मासच्या हेल्पनी कसे एलिमेंट्सला क्लासिफाय केलंय ते बघणार आहोत. त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट. न्यूलँडनी पण ऍटॉमिक मासच्याच मदतीने एलिमेंट्सला क्लासिफाय केलं गेलंय, पण ते कसं हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघू. त्याच्यानंतर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर मेंडेलिव्हजनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनी एलिमेंटला कसं क्लासिफाय केलं गेलंय ते आपण शिकू. त्याच्यानंतर येतो मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर 118 एलिमेंट्स पिरियॉडिक टेबल मध्ये आहे, ते कसे क्लासिफाय केले गेले आहेत ते आपण बघूया. सो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सला आपण स्टार्ट केलं होतं. तर टेक्स्टबुक मध्ये त्यांनी एक पॉइंट दिलाय कॅन बी रिकॉल. तर कॅन बी रिकॉल मध्ये त्यांनी काही क्वेश्चन्स दिले जे आपण 9th मध्ये शिकलेलो आहोत. तर करून घेऊ आपण रिकॉल. तर फर्स्ट आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणते कोणते टाइप्स ऑफ मॅटर माहिती. तर आपण बघू. मॅटर म्हणजे काय. मॅटर इज नथिंग बट इट इज एनिथिंग विच हॅज मास अँड इट टेक्स स्पेस. सो त्याचे मॅटर्सला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. पहिली आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट हे दोन कॅटेगरीज आहे मॅटरच्या. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट कॅटेगरी मध्ये बघू. फिजिकल स्टेट मध्ये जे कॉमन आपल्याला माहिती आहे ते आहे सॉलिड, लिक्विड, गॅस आणि फोर्थ आहे प्लाझ्मा. तसेच केमिकल कंपोजिशन मध्ये पण दोन टाईप आहेत, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्स मध्ये एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स आहेत आणि मिक्सचर्स मध्ये होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. तर पहिले आपण बघूया फिजिकल स्टेट. तर फिजिकल सॉलिड म्हणजे काय. सॉलिड्सला फिक्स व्हॉल्यूम असतो आणि फिक्स शेप असतो, राईट. जसे की आपण बघू शकतो आणि त्याचे जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स ते टाइटली कॉम्पॅक्ट असतात एकमेकांना. असे आपण हे बघू शकतो, एकदम टाइटली कॉम्पॅक्टली पॅक्ट असतात ते एकमेकांना. तर हे आहे सॉलिड. त्यांना काय असतो, फिक्स शेप असतो आणि फिक्स्ड व्हॉल्यूम असतो, राईट. त्याच्यानंतर लिक्विड्स. लिक्विड्सला त्यांचा फिक्स्ड व्हॉल्यूम असतो पण मग फिक्स शेप नसतो. कारण लिक्विड काय करतो, आपण जसं कंटेनर प्रोव्हाइड करतो तो त्याचा शेप घेतो. जसं की वॉटर आहे, आपण बीकर मध्ये टाकलं तर तो बीकर सारखा शेप दिसेल आपल्याला. आपण वॉटर बॉटल मध्ये टाकलं तर त्याच्यासारखा शेप दिसेल आपल्याला लिक्विड. लिक्विड नंतर गॅस. गॅसला फिक्स व्हॉल्यूम नसतो, फिक्स शेप नसतो. गॅस काय असतात, गॅस जे आहेत ते त्यांचे जे पार्टिकल्स असतात ते जे आहे ते एकमेकांपासून खूप लांब लांब असतात. जसं आपण सॉलिड मध्ये बघितलं ते टाइटली पॅक्ड असतात, पण गॅस मध्ये ते एकमेकांपासून खूप लांब असतात, राईट. फॉर एक्झाम्पल CO2 झालं, O2 झाला. दीज आर एक्झाम्पल ऑफ गॅस. प्लाझ्मा. प्लाझ्माला काही फिक्स्ड व्हॉल्यूम नसतो, फिक्स शेपही नसतो, पण मग त्यांचे जे पार्टिकल्स आहेत ते चार्ज असतात, इलेक्ट्रिकली चार्ज असतात, जसे की पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह असे. तर हे झाले फिजिकल स्टेट. आपण फिजिकल स्टेट बघितलं. त्याच्यानंतर आपण आता बघू केमिकल कंपोजिशन. बघू सेकंड पॉइंट केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन मध्ये पहिला पॉइंट आहे प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स काय असतात, प्युअर सबस्टन्स जे असतात त्याचे जे मॅटर्स आहेत ते एकाच टाईपने बनलेले असतात, ओनली वन टाईप, राईट. एक पेक्षा जास्त टाईप नसतं, त्याचं फक्त एकच टाईप असतं त्याच्या मॅटरचं. तर फर्स्ट पॉइंट आहे एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे काय, तर एलिमेंट्स आहे जे फर्दर ब्रेक नाही होऊ शकत. जसं की O2 झाला, AU, राईट, गोल्ड, सिल्वर, असे बरेच टाईपचे एलिमेंट्स जे आपण बघू. मोर, 2 or more
टाइप्स किंवा एलिमेंट्स, त्याला कंपाऊंड्स म्हणतात. सॉरी, एक्झाम्पल H2O. H2O काय, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन, राईट, म्हणजे काय झाला, तो कंपाऊंड झाला. त्याच्यानंतर आहे मिक्सचर. मिक्सचर्स मध्ये पण पुढे 2 टाइप्स आहेत. तर मिक्सचर म्हणजे काय, फिजिकल कॉम्बिनेशन आहे 2 or more सबस्टन्सचं. तर ते फर्दर डिवाइड आहे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. तर होमोजिनियस म्हणजे काय, युनिफॉर्म थ्रू आउट. होमोजिनियस इज युनिफॉर्म थ्रू आउट, राईट. युनिफॉर्म थ्रू आउट, जसं की सॉल्ट आहे, म्हणजे काय, युनिफॉर्म थ्रू आउट म्हणजे एकदम सारखं, एकदम सारखं, जसं की वॉटर आहे, सॉल्ट आहे, ते एकदम सारखं आहे. शुगर झालं, ते काय आहे, युनिफॉर्म आहे थ्रू आउट, त्याच्यामध्ये काही कमी जास्त आहे का, नाही. त्याच्यानंतर हेट्रोजिनियस मिक्सचर. तर हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, नॉट युनिफॉर्म. हेट्रोजिनियस मिक्सचर काय आहे, नॉट युनिफॉर्म आणि विथ विजिबिलिटी डिस्टिंक्ट. हेट्रोजिनियस म्हणजे काय, नॉट युनिफॉर्म विथ विजिबिलिटी डिस्टिंक्ट, म्हणजे काय, ते युनिफॉर्म नसतं. जसं की आपण सलाड घेऊ, वेगळे वेगळे व्हेजिटेबल्स असतात त्याच्यात. त्याच्यानंतर आपण बघू की ड्रिंक, एखादं ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक आहे, त्याच्यामध्ये आपण काय, ते ड्रिंक आहे आणि त्याच्यामध्ये आईस आहे, तर ह्याला म्हणतात हेट्रोजिनियस, म्हणजे वेगळे, 2 वेगळे सबस्टन्स, 2 पेक्षा जास्त वेगळे सबस्टन्स असतात, त्याला हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणतात. ओके. And the second question आहे, what are types of element? What are the types of elements? क्वेश्चन मध्ये आपण बघितलं टाइप्स ऑफ मॅटर, राईट. आता सेकंड क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलं टाइप्स ऑफ एलिमेंट्स, राईट. तर टाइप्स ऑफ एलिमेंट्स कोणते आहेत, तर टाइप्स ऑफ एलिमेंट्स जे आपल्या सर्वांना आपण बघितले आहेत, टाइप्स ऑफ एलिमेंट जे आपल्याला माहिती आहे, 3 टाइप्स असतात एलिमेंट्सचे, मेटल, नॉन मेटल्स आणि थर्ड आहे मेटलॉइड्स. सब एलिमेंट मेटल, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, राईट. तर पहिलं मेटल्स काय असतात हे बघू आपण. मेटल्स काय असतात, ते शायनी असतात, मेटल्स आर शायनी. त्याच्यानंतर हार्ड सॉलिड असतात, ते हार्ड सॉलिड, पण एक्सेप्ट मर्क्युरी, काय, एक्सेप्ट मर्क्युरी, जे पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट साइडला असतं, ते आपण बघू. तर एक्सेप्ट मर्क्युरी, मर्क्युरी काय असतात, लिक्विड फॉर्म मध्ये असतात, राईट. त्याच्यानंतर हे गुड कंडक्टर असतात, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि हीट, राईट. त्याच्यानंतर ते कन्वर्टेड इनटू थिन शीट, राईट. म्हणजे आपण त्याला ठोकल्यावरती ते थिन शीट मध्ये कन्वर्ट होतात, राईट. तर एक्झाम्पल कोणते, फॉर एक्झाम्पल गोल्ड, राईट, कॉपर, सिल्वर, एक्सेट्रा. मेटल्स काय असतात, शायनी असतात, हार्ड सॉलिड असतात, एक्सेप्ट मर्क्युरी, कारण मर्क्युरी लिक्विड मध्ये असतात. त्याच्यानंतर ते गुड कंडक्टर असतात, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. त्याच्यानंतर आपण त्यांना म्हणजे त्याला ठोकतो तेव्हा ते थिन शीट मध्ये कन्वर्ट होतात, राईट. त्याच्यानंतर काय, फॉर एक्झाम्पल गोल्ड, कॉपर, सिल्वर, आयर्न, एक्सेट्रा म्हणू शकतो आपण, राईट. त्याच्यानंतर आहे मेटल्स काय असतात, दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बॅड कंडक्टर असतात ते, राईट. बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर ते ब्रिटल असतात. मेटल्स डक्टाइल, नॉन मेटल्स ब्रिटल,
Metals, bad conductor of electricity, brittle, then they lack metallic properties. They have lack metallic property, right? Right? ते लिक्विड्स असू शकतात किंवा गॅस फॉर्म मध्ये पण असू शकतात. एक्झाम्पल कार्बन आणि ब्रोमीन, राईट? नॉन मेटल्स, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ब्रिटल, लॅक मेटॅलिक प्रॉपर्टीज, ते लिक्विड किंवा गॅसेस फॉर्म मध्ये पण एक्झिस्ट करतात आणि फॉर एक्झाम्पल आहे कार्बन आणि ब्रोमीन एक्सेट्रा. त्याच्यानंतर मेटलॉइड्स. मेटलॉइड्स काय असतात? ते दोन्ही पण प्रॉपर्टीज दाखवतात, मेटल आणि नॉन मेटल्स. मेटलॉइड्स काय असतात? ते मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज दाखवतात आणि नॉन मेटल्सच्या पण, राईट? जसं की शायनी असतात बट ब्रिटल, राईट? मेटलॉइड्स काय आहेत? मेटल्स आणि नॉन मेटल्स दोन्ही पण प्रॉपर्टीज दाखवतात. ते शायनी असतात पण ब्रिटल असतात, राईट? त्याच्यानंतर ते सेमी कंडक्टर असतात. ते सेमी कंडक्टर असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे, राईट? फॉर एक्झाम्पल सिलिकॉन, बोरॉन एक्सेट्रा. आपला व्हॉट आर टाइप्स ऑफ एलिमेंट्स. त्याच्यामध्ये एलिमेंट्सचे 3 टाइप्स आहेत, मेटल, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. मेटल काय असतात? शायनी, हार्ड सॉलिड एक्सेप्ट मर्क्युरी. त्याच्यानंतर कारण मर्क्युरी लिक्विड फॉर्म मध्ये असते. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. थिन शीट मध्ये कन्वर्ट होतात ते. थिन शीट किंवा थिन वायर मध्ये आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो, ज्याला आपण डक्टाईल म्हणतो. फॉर एक्झाम्पल गोल्ड, कॉपर, सिल्वर एक्सेट्रा. सेकंड आहे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स काय? बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर ते ब्रिटल असतात, लॅक मेटॅलिक प्रॉपर्टी. मेटॅलिक प्रॉपर्टी कमी असते त्यांची. ते लिक्विड्स किंवा गॅसेस मध्ये असू शकतात. जसं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल कार्बन जे गॅस मध्ये असतं आणि ब्रोमीन जे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. मेटलॉइड्स काय? ते मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांचे पण प्रॉपर्टीज दाखवतात. मेटल सारखे शायनी असतात पण ब्रिटल असतात नॉन मेटल्स सारखे. सेमी कंडक्टर आहे ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन आणि बोरॉन. राईट? नंतर आपण थर्ड क्वेश्चन बघू. थर्ड क्वेश्चन काय? व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. तर आपण काय म्हणतो? ॲन ॲटम, राईट? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲटम. हे ॲटम आहे, राईट? त्याच्यानंतर हे त्याचं न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये काय आहे? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. न्यूक्लियस मध्ये काय आहे? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आणि बाजूला जे असतात ते काय असतात? इलेक्ट्रॉन्स. मध्ये फर्दर काय असतात? प्रोटॉन्स काय असतात? पॉझिटिव्हली चार्ज. ओके, दे आर पॉझिटिव्हली चार्ज. त्याच्यानंतर न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि बाजूला जे असतात ते इलेक्ट्रॉन्स असतात. तर इलेक्ट्रॉन्स काय असतात? इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज असतात. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज आणि न्यूट्रॉन्स न्यूट्रल असतात, त्याच्यावर कोणताच चार्ज नसतो. दे आर न्यूट्रल, नो चार्ज. राईट? तर हा होता आपला थर्ड क्वेश्चन. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. तर इट इज कॉल्ड एज अन ॲटम. ॲटम काय? इट इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ atom is a building block of all elements, right? It is further divided into 3 parts, that is protons, neutrons and electrons, right? हा झाला आपला third question, right? The fourth question,
what is the difference between the molecules of elements and compounds, right? तर आपण दोघांमधला डिफरन्स बघूया. एलिमेंट्स अँड कंपाऊंड्सचा डिफरन्स, राईट? तर एलिमेंट्स, फर्स्ट एलिमेंट्स बघू. इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन, it consists of only one kind of atom, only one kind of atom. एलिमेंट काय, त्याच्यामध्ये फक्त एकच काइंड ऍटम जो आहे तो एकच काइंडचा असतो, एकच टाईपचा असतो. त्याच्यानंतर कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर. कंपाऊंड काय असतात, it consists of two or more elements that are chemically combined in a fixed proportion. म्हणजे ते एक पेक्षा जास्त एलिमेंट्सनी बनलेले असतात जे फिक्स प्रपोर्शन मध्ये कंबाईन केले जातात. एलिमेंट्स कॅनॉट बी ब्रोकन, राईट? म्हणजे एलिमेंट्स दे आर कॅनॉट बी ब्रोकन इंटू टू और सिम्पलर पार्टिकल. म्हणजे आपण एलिमेंट्सला ब्रेक करू नाही शकत दोन वेगळ्या पार्टिकल्स मध्ये. पण कंपाऊंड्सला आपण फिजिकली ब्रेक नाही करू शकत, पण केमिकली आणि इलेक्ट्रोकेमिकली आपण कंपाऊंड्सला दोन वेगळ्या कंपोनेंट मध्ये सेपरेट करू शकतो, राईट? we cannot physically break it, but by chemically and electrochemically we can separate it. म्हणजे एलिमेंटचा थर्ड पॉइंट आहे ऍटम. तर याच्यामध्ये जो ऍटम असतो एलिमेंट्स मध्ये, तो एलिमेंट्सच्या सर्व प्रॉपर्टीज कोण दाखवतो? ऍटम shows all properties of element. It shows all properties of element. जसं फॉर एक्झाम्पल आहे आयर्न घेतला आपण, तर आयर्न काय करतो, मेटल्सच्या जेवढ्या पण प्रॉपर्टीज आहे तो आयर्न दाखवतो. म्हणजे काय झालं, ऍटम आहे, राईट? आयर्न आहे, एलिमेंट आहे, तर त्याच्यामधला जो ऍटम आहे तो मेटल्सच्या प्रॉपर्टी कंटेन करतो, म्हणून आयर्न काय झालं, मेटल झाला, बरोबर? त्याच्यानंतर कंपाऊंड टाइप ऑफ मॉलिक्युल्स, कंपाऊंड काय कंटेन करतो, सेम टाइप ऑफ मॉलिक्युल्सला, राईट? तर आपण परत एकदा नीट डिस्टिंग्विश करू. तर काय डिफरन्स बिटवीन एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. तर एलिमेंट्स काय, एलिमेंट्स इट ओनली कंटेन वन काइंड ऑफ ऍटम. म्हणजे फक्त एकच काइंड ऑफ ऍटम असतो. एलिमेंट्स मध्ये काय असतो, एकच काइंड ऑफ ऍटम असतो, राईट? त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे, एलिमेंट्स कॅनॉट बी ब्रोकन. आपण एलिमेंट्सला तोडू शकतो का? नाही. तर आपण एलिमेंट्सला ब्रेक करू नाही शकत, राईट? त्याच्यानंतर an atom shows all properties of element. एक एलिमेंट घेतला आपण, जसं की आयर्न घेतला आपण, तर तो आयर्न आहे तो काय करतो, त्याच्यामध्ये जो ऍटम आहे तो काय करतो, जे मेटल्सच्या जेवढ्या पण प्रॉपर्टीज आहे तो सर्व तो दाखवतो. त्याला काय म्हणतो आपण, an atom it shows all properties of element. त्याच्यानंतर कंपाऊंड it consists of two or more elements that are chemically combined in a fixed property. कंपाऊंडला काय बोलतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे एलिमेंट्स असतात त्यांना आपण कंबाईन करतो, बरोबर, एक प्रपोर्शन मध्ये. त्याच्यानंतर वी कॅनॉट फिजिकली ब्रेक, बट केमिकली आपण काय करतो, कंपाऊंड्सला आपण फिजिकली ब्रेक नाही करू शकत, पण केमिकली किंवा इलेक्ट्रोकेमिकली आपण कंपाऊंड्सला ब्रेक करू शकतो. सेम टाइप्स ऑफ मॉलिक्यूल, थर्ड पॉइंट आहे सेम टाइप्स ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे काय झालं, जसं फॉर एक्झाम्पल आपण वॉटर मॉलिक्यूल घेतला, तर वॉटर मॉलिक्यूल मध्ये आपल्याला फक्त वॉटरचेच मॉलिक्यूल दिसतील, जसं की H2O आहे, राईट? म्हणजे वॉटर. तर आपल्याला वॉटर मध्ये फक्त H2O हेच मॉलिक्यूल दिसतील, दुसरे दिसतील का? तर नाही, राईट? ते होते आजचे 4 क्वेश्चन्स जे कॅन बी रिकॉल मध्ये आपल्याला विचारले गेले होते, जे बेसिक क्वेश्चन्स होते, जे आपल्याला युजफुल आहेत. म्हणून हे आपण बेसिक काय बघितले की मॅटर म्हणजे काय, मॅटरचे टाइप्स, एलिमेंट्सचे टाइप्स, नंतर स्मॉलेस्ट पार्टिकल काय मॉलिक्युल्सचा, ते नंतर एलिमेंट्स आणि कंपाऊंडचे डिस्टिंग्विश, हे आपण सगळं आज बघितलं. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू आपण.